देवस्थान समितीतर्फे श्री गुरु महाराजांचा सन्मान करण्यात येतोय। श्री गुरु महाराजांना विनंती करतो की आपण त्या सन्मानाचा स्वीकार करा।
सदा माझे डोळे जडो तुझे
माझे डोळे जणू तुझी मूर्ती सदा 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 माझे डोळे जणू तुझी
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, दे मज प्रेम सर्व काळ. विठो माऊलिये हाची वर देई, विठो माऊलिये हाची वर देई, संचरोनी राही हृदया माझी, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, दे मज प्रेम सर्व काळ. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, दे मज प्रेम सर्व काळ. विठ्ठला रखुमाईच्या
सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं काही मागणं मागितलेलं आहे. देई मज प्रेम सर्व काळ. तुकाराम महाराज भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातल्या मागण्या मागतात. त्या मागणीचा आणि अभंगाचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीने जेवढा विचार करणं मला शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो. तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं मागणं मागतात. कोणताही मनुष्य जेव्हा मागणं मागतो तेव्हा त्या मागणीच्या मागे काही कारण परंपरा असते. कोणी कोणाच्या दारामध्ये उठून जातं मला द्या असं म्हणत नाही. मागण्याकरता काही कारण असावे लागतं. तुकाराम महाराज या अभंगामध्ये मागणं मागतात. काय असेल मागणीच्या मागचं कारण काय? सर्वसामान्यतः विचार केला तर सर्वोपटपणानं अगदी साधं म्हणून कारण सांगायचं झालं तर कोणताही मनुष्य जेव्हा मागणं मागतो तेव्हा त्याच्या मागे दोन भूमिका असतात. पहिली भूमिका असते आपल्याला गरज असावी आणि दुसरी भूमिका असते आपल्या जवळ ते नसावे. गरज आणि अप्राप्ती या दोन भूमिकांमधून मागणीचा उदय होत असतो. लक्षात ठेवा, ज्याला गरज नाही तो मागणार नाही आणि ज्याच्या जवळ आहे तो मागणार नाही. मागणं कुठून जन्माला येतं? गरज असावी आणि त्याच्या जवळ नसावं तर त्यांनी मागणं मागावं. मागणी नेहमी या दोन भूमिकांमधून या दोन कारणांमधून निर्माण होते. ज्याला गरजच नाही तो मागणार नाही. अशी कित्येक उदाहरणं आपल्याला पाहता येतात. एखादा भिकारी आपल्या दारामध्ये येऊन उभा राहतो, म्हणतो मायबा भिक्षा वाढा, 2 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही, भिक्षा वाढा असं म्हणतो. एखादी माय माऊली त्याला कोरभर भाकरी वाढते, त्याच्यावर काही कालवण वाढते, काही असते त्याच्या पदरात टाकते, उकळ करते. भिकारी आपल्या दारात येताना आपण बघितलाय, आपण त्याला पुष्कळ वेळेला अन्न दिलंय, पण आपण असं कधी बघितलंय का की एखादा अत्यंत श्रीमंत मनुष्य लांब लचक गाडीमधून आपल्या दारात उभा राहिला म्हणाला माय बाळा भिक्षा वाढावं? असं झालं का कधी? असं झालं का? बाबा अन्नाची गरज सगळ्यांना नाही की नाही? अन्नाची गरज सगळ्यांना आहे. भिकाऱ्याला अन्न लागतं तसं श्रीमंताला लागत नाही का? भूक फक्त भिकाऱ्यालाच लागते, गरीब माणसालाच लागते, श्रीमंताला भूक लागत नाही का? मी सांगू आपल्याला, गरीबाला फक्त अन्नाचीच लागते. श्रीमंताला कशा कशाची भूक लागेल काय सांगता येतं महाराज, पण श्रीमंत मनुष्य मागताना दिसला का? गरज जरी असली तरी त्याला ते अप्राप्त नाही. त्याच्या घरामध्ये बायको जेवण करून तयार बसलेली आहे की मालक कधी एकदा येतील, नवरा कधी एकदा येईल, पंचपक्वान्नाचं जेवण रोज त्याच्या घरामध्ये तयार आहे. गरज असते, पण जर अप्राप्ती नसेल, त्याच्या जवळ जर ते नसेल तरच तो मागतो. बरं, ज्याला गरजच नाही तोही मागणार नाही. गरज पाहिजे ना. आपल्या गरजेची भूमिका, आपल्या गरजेची जाणीव आपल्याला झाली पाहिजे की नाही? अन्नाची मागणी कोणता भिकारी करतो? पोट भरलेला करेल का भूक लागलेला करेल? भूक लागलेला करेल. म्हणजे आपल्याला अन्नाची गरज आहे याची जाणीव त्याच्या ठिकाणी असली पाहिजे तर तो मागणं मागेल. ज्याला गरज नाही तो मागणार नाही. आमचे एक मित्र परदेशाला गेले, एवढी आठवण म्हणून सांगतो. आमचे एक मित्र परदेशाला अमेरिकेमध्ये गेले. तिथे काही वैद्यकीय व्यवसाय केला, डॉक्टर झाले, काय झालं, तिथं राहिले बरेच वर्ष आणि त्यांचं सगळं काम झालं आणि ते काय त्यांना वाटलं भारतात परत यावं, ते परत आले. सज्जन ग्रस्त आल्यानंतर नियमाप्रमाणे वारीला आले, मला भेटले, जय हरी झालं, कधी आला, काय नाही, किती वर्ष तिथं होता, कुठं होता, काय उद्योग केला, काय काम म्हणाले. महाराज सगळं झालं, मन भरलं, आता आपल्या देशात यावं, आपल्या देशवासियांची सेवा करावी, गरिबांची सेवा करावी मनात होतं. सगळं सोडून आलो. म्हणलं बरं आहे ना? सगळं बरं आहे. इकडचं तिकडचं बोलणं झाल्यानंतर त्या सभ्य गृहस्थानं खिशातून एक बाटली काढली, माझ्या समोर ठेवली. खिशातून एक बाटली काढली, माझ्या समोर ठेवली. त्यावेळी महाराज मुद्दाम अमेरिकेहून येताना तुमच्याकरता आणली बाटली. मी म्हणलं काय आहे? ते म्हणलं हे एक औषध आहे, नवीन आता शोध लागलाय, अजून भारतात आलं नाही. कशावरचं औषध आहे? ते म्हणाले कितीही जुनी, कितीही तीव्र, कशीही पोटदुखी असली तरी या औषधाने राहते. पोटदुखीवरचं औषध अजून भारतात आलं नाही, आता नवीन शोध लागलाय. फार महत्व आहे,
फार किमती आहे. आपल्याकडच्या रुपयांमध्ये याची किंमत सहसा करता येणार नाही, इतक्या किमतीचं आहे. मुद्दाम तुमच्या करता आणलंय. पोटदुखीवरचा रामबाण इलाज आहे, कारण तुम्ही महाराज मंडळी कुठं किती काय खाताल याचा नेम शक्यता तुमच्या बाबतीत जरा जास्त राहते. त्यामुळे तुमच्या करता म्हणून ही बाटली मी आणली. अजून अमेरिकेत सुद्धा सगळीकडे मिळत नाही, खास तुमच्या करता आणली. मी त्यांना म्हणलं धन्यवाद, म्हणजे माझ्याकरता आणले त्याबद्दल धन्यवाद, पण कशाचं औषध आहे? ते म्हणाले पोटदुखीवरचं. मी म्हणलं माझं दुखत नाही त्याची वाट का? मला रोग असेल तर औषधाची गरज आहे ना, मला पोट दुखत असेल तर औषध घेण्याची आवश्यकता आहे. किती खाल्लं तरी माझं पोट दुखत नाही. तर महाराज म्हणून सांगतो, किती खाल्लं तरी दुखत नाही. आता औषधाची गरजच नाही ना, मग गरज नसेल तर मी मागेन का? ज्याला गरज असावी त्याच्याजवळ नसावं, या दोन गोष्टी मागायला भाग पडत असतात. मला गुंता लांबवायचा नाही, अनेक कारण असतील. ही दोन कारण डोबळ मानाने सांगतो. माझा प्रश्न थोडा पुढचा गरज आणि अप्राप्तीतून जर मागणं निर्माण होत असेल तर माझा साधा प्रश्न एवढाच आहे की तुकोबारायांना कशाची गरज होती, तुकोबारायांना काय अप्राप्त होतं सांगा. कशाची गरज होती हो तुकोबारायांना? काय मागितलं तुकोबारायांनी की आमच्याची मला गरज आहे, तमक्याची मला गरज आहे? अरे तुकोबाराय तृप्त आहे, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुकोबाराय बोलतात आम्हाला कशाची गरज नाही, आम्ही तृप्त आहोत. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे काय तुकाराम महाराजांना कमी आहे सांगा. सुखाचे व्यवहारे सुखला होता, आनंद कोंदला मागे पुढे. कशाची गरज आहे? भाग गेला, क्षण गेला, कशाची गरज आहे तुकोबारायांना? काय कमी आहे तुकोबारायांना? कशाची गरज वाटते त्यांना? कशाचीच गरज नाही त्यांना, कारण ज्याची मानवी जीवनाला आत्यंतिक आवश्यकता असते तो परमात्मा त्यांना मिळाला आहे. आता काय मिळवायचं राहिलं? आता काय प्राप्त करून घ्यायचं राहिलं त्यांना? कशाची तुकोबारायांना गरज नाही. सर्व सुख द्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो, हा त्यांचा अनुभव आहे, लक्षात घ्या. काही नाही, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू घ्या रे, चरफडू नका तुम्ही. तुकोबारांची भाषा. काही तुकोबारायांना कशाची गरज नाही. मी म्हणतो चला ठीक आहे, एक वेळ गरज नाही, आपण म्हणू प्रमाण देऊ काही असेल, पण आपण अगदी गृहीत धरू की कशाची तरी गरज काहीतरी असेल बाबा, काहीतरी मनात राहिलं असेल, कशाची तरी गरज आहे असं जरी मानलं तरी जे गरजेचं आहे ते प्राप्त करून घेण्यामध्ये तुकाराम महाराजांचं सामर्थ्य कुठे कमी आहे मला सांगा. वाटेल ते ताब्यात घेण्याची ताकद आहे ना महाराज, वाटेल ते करण्याची ताकद. काय करू शकत नाही तुकाराम महाराज सांग, करील ते काय? हे ज्ञानोबारांचं वर्णन जरी असलं तरी तुकोबारांना लागू पडत नाही का? तुकोबारांना लागू पडत नाही. ज्या संतांच्या नावाने जी गुणवर्णन केलेली असतात ती इतर संतांना लागत नाही, असं म्हणणं आहे का तुमचं? असं नाही ना. आम्हाला ज्ञानोबारांना जे शब्द लागू पडतात ते जसेच्या तसे तुकोबारांना लागू पडतात. ते जसेच्या तसे गोरोबा काकांना, जनाबाईला, चोकोबारायला सगळ्यांना लागू पडतात, कमी कुठंच नाही. काळात भेद असेल. लोक म्हणतात असो कसो ज्ञानोबारांनी भिंत चालवली, तुकोबारांनी कुठं गरज पडली नाही म्हणून चालवली. त्यांना चांगले भेटला असता तर त्यांनी चालवली असती. काय बरोबर त्याच्यामध्ये? नवल काय त्याच्यामध्ये? असं काही नसतं. सामर्थ्याची अभिव्यक्ती ही प्रसंगानुरूप करण्या एवढे संत शहाणे असतात. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं सुद्धा घोडं बनवण्याची ताकद तुकोबारांच्या ठिकाणी. ब्रह्मदेवाला करता येत नाही, ब्रह्मदेवाला जमत नाही. ब्रह्मदेवाने एकदा गाढव केलं, कायमचं गाढव. ब्रह्मदेवाने एकदा घोडं केलं, कायमचं घोडं. पण गाढवाचं घोडं करणं जमत नाही. ब्रह्मदेवाने काही गाढवं निर्माण केली, खरी पृथ्वीवर पाठवून दिली, ती लागलीच राहायला उकिरड्यावर. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्मदेवाला असं वाटलं की आपण तयार केलेली गाढवं खाली जाऊन काय करतात एकदा बघावं तरी. म्हणून ब्रह्मदेवाने वरून बघितलं तर हे गाढवं काहीच करत नाही. मग ब्रह्मदेवाला असं वाटलं की अरे काय आपण विनाकारण या गाढवांना जन्माला घातलं, हे काहीच करत नाही, मग नको, यांना उपयोगी ठरावं, यांना घोडे करू. ब्रह्मदेवाला जमत नाही, पण तुकोबाराय म्हणतात आम्ही करू.
आम्ही करू, आमचं सामर्थ्य आहे, वाटेल ते करण्याचं सामर्थ्य आहे. अरे देवाला आकार घ्यायला आम्ही भाग पाडतो तर गाढवाचं घोडं आम्ही करणार नाही का? किती प्रमाणात देऊ मी आपल्याला त्याच्याकडे? देवा हाती रूप धरलेला आकार नाही निराकार होऊ त्याची तुकोबारायांची अभिमानाची भाषा आहे काय? सोपी गोष्ट आहे. तुकोबाराय गाढवाचं घोडं करतात. हो त्याही का? अरे ज्यांनी त्यांची अभंग बुडवायचं ठरवलं होतं ते टाळ घेऊन उभे राहिले. गाढवाचं घोडं झालं का नाही? ज्यांनी त्यांना काट्याने मारलं ते नंतर तुकोबारायांना शरण आल्यानंतर तुकोबारायांचे टाळकरी झाले. आहे का नाही गाढवाचं घोडं? मी आपल्याला खरं सांगू, त्याच वेळेला तुकोबारायांनी गाढवाचं घोडं केलं असं समजू नका. आजही तुकोबारायांची गाथा हेच काम करते. तुकोबारायांची गाथा आजही हेच काम करते. मी अनेक गाढवाचे घोडे झालेले मी बघितले. काय सांगू तुम्हाला? ताकद आहे ना मला, सामर्थ्य आहे ना, वाटेल ते करण्याचं सामर्थ्य आहे. तरी तुकोबाराय का मागतात? मागण्याचं तुकोबारायांना कारण नाही. तुकोबाराय तृप्त आहे, तुकोबाराय परिपूर्ण आहे, तुकोबाराय व्यापक आहे. तरी तुकोबारायांना मागावं वाटतं. का मागावं वाटतं हा प्रश्न. तुकोबाराय या अभंगामध्ये देवाजवळ मागणं मागतात. बर अतिशय निवडून मागणं मागतात. हेच मागायचंय, दुसरं काही नको. तुका म्हणे काही तुझे पायी सुख सर्व आहे ही प्रांजळ कबुली याच अभंगामध्ये तुकोबारायांनी दिली. तरी तुकोबाराय मागतात का मागतात? मी अजून एक थोडस प्रस्तावनेमध्ये लांबू. बरं तुकोबाराय मागायचं तुकोबारायांना कारण नाही वगैरे वगैरे सोडून द्या. जे मागणं मागतात त्यांच्याबद्दल तरी तुकोबारायांची भूमिका चांगली आहे. जे मागणं मागायला प्रवृत्त होतात, जे मागणं मागतात त्यांना काही तुकोबाराय फार मान देतात का? काही मान देत नाही. मागणं हा दोषच आहे ना. तुकोबारायांनी देवाला प्रार्थना करताना म्हटलंय भिक्षा पात्र अवलंबिणे जळ जिणे लाजिरवाणे ऐसियासी नारायणे उपेक्षिते सर्व. नाही ऐसियासी नारायणे उपेक्षिते नारायणा यांची उपेक्षा करावी असं नाही. तुकोबाराय म्हणतात देवा तू जरी कुणाच्या दारात मागायला गेलास तरी आम्ही तुमची उपेक्षा करू. बस हात पसरे जिणे त्यांच्या जीवनाचा आम्ही धिक्कार करतो भले देव असेल. तुका म्हणे तरी ब्रह्मांड ठेंगणे दोन पावलामध्ये ब्रह्मांड व्यापून तिसरं पाऊल कुठं ठेवू म्हणून झोळी घेऊन बळीच्या दारात गेलेल्या वामनाचा सुद्धा आम्ही धिक्कार करतो. ही तुकोबारायांची भाषा. मागणं मागणारा देव असला तर तुकोबाराय सोडायला तयार नाहीत महाराज. धिक्कार करतात त्याचा. कारण मागणं मागणारा हा स्वागताचा आणि सत्काराच्या लायकच नसतो. आता आपल्याला हे कळत नाही म्हणून आपण दर 5 वर्षांनी त्यांचे सत्कार करतो. पण हे सत्कार करण्याच्या लायकीचे नसतात मागणारे. ते योग्यतेचे नसतात. कारण का? त्याचं कारण आहे मी आपल्याला शास्त्रीय कारण सांगतो. शास्त्राने चिंतन करताना असं म्हटलंय की मनुष्य जेव्हा द्या असं म्हणतो तेव्हा द्या म्हणण्याकरता माणसाला तोंड उघडावं लागतं. द्या आकारांत शब्द आहे की नाही. द्या तोंड बंद करून द्या म्हणताना अजून तरी मी बघितलेलं नाही. तुमचं मला माहिती नाही बघितलंय की नाही.
पण द्या म्हणायचं असेल तर तोंड उघडावं लागतं की नाही? उघडावं लागतं. आणि जेव्हा द्या म्हणण्याकरता मनुष्य तोंड उघडतो तेव्हा त्या उघडलेल्या तोंडातून त्या माणसाच्या जीवनात राहणाऱ्या 5 देवता त्याला सोडून जातात. शास्त्राचं चिंतन आहे. देही इति वचनम श्रुत्वा देहस्था पंचदेवता मुखम निर्गत्य गच्छन्ति. कोण कोण जाता ऐका. श्रीही ह्रीही धीही धृतयः कीर्तयः. विठ्ठला देही इति वचनम श्रुत्वा मला द्या असं ऐकल्याबरोबर देहस्था पंचदेवता देहात राहणाऱ्या 5 देवता मुखम निर्गत्य गच्छन्ति उघडलेल्या तोंडातून बाहेर पडतात. कोण कोण आहेत त्या देवता. श्रीही त्याची संपत्ती त्याला सोडून जाते. ह्रीही त्याची लाज त्याला सोडून जाते. धीही त्याची बुद्धी त्याला सोडून जाते. धृतयः त्याचं धैर्य त्याला सोडून जातं आणि त्याची कीर्ती त्याला सोडून जात असते. विठ्ठला विठ्ठला. याच्यावर स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. इतका विस्तार आहे. कारण मागणाऱ्याला लाज सोडल्याशिवाय मागता येतच नाही ना. ज्याला लाज आहे तो मागत नाही. म्हणून भगवंताला हे गीतेत बोलावं लागलं. संभावितस्य चार्य वर्णादतिरिच्यते. हे भगवंताला बोलून दाखवावं लागलं अर्जुनाला गीतेमध्ये. अपमानाचं ओझं सहन होत नसतं महाराज. आणि मागण्याकरता आपला मान बाजूला ठेवूनच मागावं लागतं. अपमानित होणं म्हणजेच मागणे. लाज सोडावी लागते. धैर्य सोडावं लागतं. त्याची कीर्ती त्याला सोडून जाते. मागणाऱ्याची काय कीर्ती आहे मला सांगा. अहो जो नेहमी मागतो तो समोरून येताना दिसला तर माणसं गल्ल्या बदलून जातात. आहे का नाही. काय कीर्ती त्याची चांगली आहे. त्याला लोक भेटण्याचा प्रयत्न करत नाहीत. गेलं की मागतो नको. गेलं की मागतो नको. म्हणून याच्या एक सुभाषित आहे. आता सगळं सांगत बसायला वेळ नाही पण गमत म्हणून सांगतो. योग्य अर्थ सांगतो आपल्या. मागणारा जो असतो की नाही असं आहे. गवत असतं की नाही गवत. ते गवत खूप हलकं असतं वजनात. गवत खूप हलकं असतं. कापूस त्याच्यापेक्षा हलका असतो. आणि याचक त्याच्यापेक्षा हलका असतो. त्याच्यापेक्षा हलका. मागणारा त्याच्यापेक्षा हलका. मग कोणी म्हणेल मग एवढा हलका आहे तर कापसाला जसा वारा उडून घेऊन जातो तसं याचकाला त्या घेऊन जात नाही उडून. त्याला कारण असं आहे. वारा याचकाला उडवून घेऊन जाऊ शकतो पण वारा एवढ्या करता घाबरतो. याला उडवून नेण्याकरता याच्या जवळ गेलं तर आपल्याकडे मागल की काय म्हणून वारा सुद्धा त्याच्या जवळ जातो. काय करताय. मागणाऱ्यांची कीर्ती चांगली नाही. मग पण आता गंमत अशी आहे महाराज. हे जर हा श्लोक पुराणातला जर आपल्याला माहिती आहे तर तुकोबारांना माहित नसेल का. माहिती असेलच की नाही. आपल्याला ज्या अर्थी माहिती आपल्यासारख्या सामान्य माणसाला क्षुद्र माणसाला जर माहिती आहे तर तुकोबारांसारख्या महापुरुषाला हे माहिती नसेल का. तुकोबाराय अनभिज्ञ असतील का. तरीही तुकोबाराय मागतात. का मागतात याचा विचार मला करायचा. एवढी सगळी कारण आहेत. मागणाऱ्यांजवळ लाज राहत नाही तरी तुकोबाराय मागतात. मागणाऱ्यांची कीर्ती राहत नाही तरी तुकोबाराय मागतात. मागणाऱ्यांजवळ बुद्धी राहत नाही कारण बुद्धी बाजूला गेल्याशिवाय मनुष्य मागतच नाही. कारण ज्याला बुद्धी आहे तो स्वकर्तृत्वाने कमावेल. हात कशाला पसरेल ना. या सगळ्याचा विचार करूनही तुकोबाराय मागणं मागतात. काय कारण. काय कारण थोडा विचार त्या संबंधानं सांगतो. मागणं मागू नये ही गोष्ट खरी तरी तुकोबाराय मागतात. कारण मागणाऱ्यांना हे सगळं सोडून जातं. मागणारा अपमानित होतो. अमुक आहे तमुक आहे. त्याला गरज असावी त्याच्या जवळ नसावं. हे आहे ते आहे. लाख गोष्टी असतील. देव असला तरी त्याचा धिक्कार होईल वगैरे वगैरे सगळं खरं असेल तरी तुकोबाराय मागणं मागतात. कारण एक आहे. कारण तुकोबारायांनी जेव्हा या जगाकडे बघितलं तेव्हा तुकोबारायांच्या लक्षात आलं की हे जग मागितल्याशिवाय राहूच शकत. मागणं हा माणसाचा स्वभाव झाला. आणि जो ज्याचा स्वभाव असतो तो काही केलं तरी त्याला सोडून जातो. काय वाटेल ते केलं तरी त्याला सोडून जा. आपल्याकडे एक म्हण आहे तुमच्याकडे माहिती असेल. सुंभ जळला तरी पीळ जळत नसतो. पीळ जळत नसतो. अजून एक म्हण आहे. आता सध्याच्या काळात फार प्रसिद्ध झाली. जित्याची खोड फार प्रसिद्ध झाली या 2-4 दिवसात ती म्हण. जित्याची खोड
मेल्याशिवाय जात नाही. मी आपल्याला सांगू, मेल्याशिवाय नाही, मेलं तरी जात नाही. जिथे जीव मेलं तरी जात नाही. कशावरून? मी साधं सांगतो, मेलं तरी कोण जात नाही. कशावरून? नाही तर पिंडाला कावळा न शिवायचं कारण सांगा. पिंडाला कावळा न शिवायचं कारण सांगा. ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी त्या इच्छा जिवंताच्या का मेलेल्याच्या? मग मेलेल्याच्या संपत नाहीत. आपल्या कधी संपायचं? कधी मागणं मागताना आपण थांबणार आहोत सांगा? मागणं हा माणसाचा स्वभाव झाला. जे ज्याच्या स्वभावात आहे ते त्याला सोडून जात नाही. मग काय करावं? तुकोबारायांनी याच्यावर फार चिंतन केलं. जगताचे तुकोबारायांसारखे अभ्यासक या जगतामध्ये त्यांना सोडून दुसरे नसतात. तुकोबाराय जगतातले सर्वोत्तम मानसोपचार तज्ञ आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत, समाजशास्त्रज्ञ आहेत, अर्थतज्ञ आहेत. तुकोबारायांकडे काय नाही, ज्ञानोबारायांकडे काय नाही मला सांगा. मी सांगू आपल्याला, माझं म्हणणं पटेल किंवा न पटेल, पाहिजे तर माझा अभिनिवेश म्हणा, माझा अहंकार म्हणा, माझा अभिमान म्हणा, पण मी आवर्जून आपल्याला सांगतो, महाराज, जगात असा विषय नाही की ज्याची चर्चा ज्ञानेश्वरीने जातात.